बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी झुंज. प्रकरण दुसरे. रात्र पळापळानं संपत होती. आमदार संपतरावांच्या डोळ्यात झोप उतरत नव्हती. त्यांच्या नजरेसमोर पारू दिसत होती. तिचा अस्ताव्यस्त पडलेला मृतदेह दिसत होता. ते एकसारखे कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होते. मध्येच तात्या पाटील आठवायचा. त्याचे शब्द आठवायचे. पुन्हा अस्वस्थता वाढायची. तात्याला संपवण्याची कारस्थानं मनात यायची. त्या कारस्थानावर उलटसुलट विचारचक्र फिरायचे. असाच पहाटेपर्यंतचा वेळ निघून गेला. खाली गोट्यात ठेवलेल्या डालग्यातल्या कोंबड्यानं बांग दिली. त्याच्या बांगेनं वाड्याला जाग आली. त्या पाठोपाठ खालच्या सोप्यात भिंतीवर टांगल्या लंबकाच्या घड्याळानं 4 टोल दिले. त्या टोलांचा आवाज वाड्याच्या शांततेत बराच वेळ घुमत राहिला आणि त्या क्षणीच संपतरावांच्या पापण्यावर झोपेची झापड चढली. संपतरावांच्या मिटल्या पापण्या आड त्यांच्या भूतकाळाची चित्र पळू लागली. ते ऐन सुगीचे दिवस होते. त्यावेळी संपतराव झेडपी सदस्य होते. तरीही संपूर्ण भागावर त्यांची हुकूमत चालायची. जनता जनार्दनाच्या कार्यात ते रात्रंदिवस मग्न असायचे. वेळ मिळेल तेव्हा शेतावर फेरफटका होताच. त्यावेळी शेतावर जाण्यासाठी झेडपी फंडातून पानंदीचं काम नुकतंच चालू केलं होतं. त्या कामाची पाहणी करीत करीत पायी चालतच संपतराव शेताकडे निघाले. त्यांच्या संगती केरबा कदम होता. पानंदीच्या कामावर मुरूम टाकण्यासाठी अनेक स्त्री पुरुष मजूर काम करीत होते. भर दुपारची ऊन अधिक तीव्रतेनं रटरटत होती. कामावरचे मजूर घामानं निथळत होते. त्या मजुरांच्या जथ्यावरून संपतरावांची भिरभिरती नजर एका ठिकाणी स्थिर झाली. म्हणण्यापेक्षा नजर खिळून राहिली. एक गोरी गोमटी, मध्यम उंचीची, भरदार छातीची, रेखीव बांध्याची, टोकदार नाकाची, पाणीदार हसऱ्या डोळ्यांची, तिच्या कपाळावरच्या कुंकवाच्या टिळ्यांतून निथळणारी घामाची लाल रंगाची धार थेट नाकाच्या शेंड्यावरून तिच्या उफड्या उरोजावर मध्यभागी टिपकत होती. ते जवान पुरीनं संपतरावांना भुरळ घातली. ते तिथंच थांबले. त्यांचे पाऊलच उचले ना. एक दोनदा त्यांनी एकाग्रतेनं तिला आणि तिच्या जवानीला निहाळली. तिचीही त्यांच्याशी नजरानजर झाली. हरणीच्या नजरेसारखी तिची नजर कावरी बावरी झाली. संपतरावांनी आपल्या भुवया उडवून नकळत स्मित केलं. त्या स्मितचा अर्थ तिला कळला असावा. तिनं आपल्या छातीवरचा ढळलेला अंगावरच्या साडीचा पदर सरळ केला. छाती झाकून घेतली. कोणीतरी पाहिल म्हणून संपतरावांनी नजरेची दिशा बदलली. खाली जमिनीकडे पाहत ते केरबाला म्हणाले, केरबा, ही हरणी कोणाची? कोण? असं म्हणून केरबा स्त्रियांच्या घोळक्यावरून नजर फिरवू लागला. संपतरावांना हवी असणारी स्त्री हेरू लागला. पुन्हा संपतरावांनी तिच्यावर नजर लावली. आता मात्र तिनं संपतरावांच्याकडे एकटक बघितलंच. थोडंसं गालांत हसूही फुललं. ओठांच्या नाजूक पाकळ्या क्षणभरच उमलल्या आणि मिटल्या. तिच्या नजरेला भिडलेली त्यांची नजर खाली उतरली. तिच्या गळ्यातल्या काळ्या मण्यातल्या डोरल्यावर स्थिरावली. न कळत संपतराव बोलले, ही तर लग्नाची दिसते. कोणची म्हणता? असा पारूकडे पाहतच केरबानं पुन्हा सवाल केला. तीच लाल साडीतली. संपतराव उद्गारले. केरबा खो खो हसला. संपतरावांना म्हणाला, सांगतो चला चला, पाखरू आपल्याच मुठीतला हाय. संपतरावांनी पाऊल उचललं. पानंदीला सोडून बांधावरून गेलेल्या पायवाटेनं शेताकडे निघाले. संपतरावांच्या पाठीमागून चालता चालता केरबा म्हणाला, मालक,
ती पारू खुळ्या रंग्याची बायको हाय. कोण र खुळा रंग्या? परसूच अंबाराचा खुळा रंग्या माहीत नाही होई. हा हा, तो थोडा वेडसर आहे तो. आणि इतकी देखणी बायको त्याला कशी भेटली? न भेटाय काय झालं, त्याची जमीन बघून देणाऱ्यानं पोरगी त्याच्या गळ्यात घातली. पण तिचं आयुष्य वाया गेलं बघा, असं केरबा बोलला. संपतराव काहीच न बोलता वाट चालत राहिले. ती दोघंही मळ्यात आली. बंगल्यासमोरच्या रानातला भुईमुग काढायचं काम चालू होतं. शेतावर अनेक मजूर काम करीत होते. संपतरावांना बघून परश्या धावतच त्यांच्या जवळ आला. त्यानं अदबीनं रामराम घातला. परश्या, पीक काय म्हणतंय? उतारा बरा आहे ना? संपतरावांनी विचारलं. जी धने, 100च्या पुढं पोती निघतील, असं परश्या बोलला. संपतराव बंगल्याकडे वळले. ते आपल्या बैठकीच्या खोलीत शिरले. शिरपानं पाण्याचा तांब्या आणून बैठकीच्या टिपवायवर ठेवला व मालक, चहा करू काय, असं विचारलं. छे छे, इतक्या उन्हाचा चहा कशाला, थोडा सरबतच कर, असं संपतराव म्हणाले. शिरपा आतल्या खोलीत निघून गेला. त्याचवेळी केरबानं पुन्हा विषयाला हात घातला. केरबा संपतरावांना म्हणाला. मालक, ते पाखरू उचलायचं काय? काय म्हणालास, असं मुद्दामच संपतरावांनी विचारलं. तसा हसून केरबा म्हणाला. तुमच्या नजरेनं हेरलेली ती पारू म्हणतो या. हा, ती होय, फारच सुंदर वाटली बघ. आपल्यासारख्याच्या घरात असती तर त्यापेक्षा रुबाबदार दिसली असती. काय बाई आहे ना, असं संपतराव उद्गारले. त्यांच्या त्या उद्गारातच त्यांचा होकार दडला हे केरबानं ओळखलं आणि चटकन त्यांना म्हणाला. मालक, ती तुम्हाला पसंत असेल तर पुढची कामगिरी माझ्यावर सोपवा. पाखरू तुमच्या जाळ्यात आणून घालायचं काम आपलं. असं केरबा बोलताच क्षणभर संपतरावांच्या चेहऱ्यावर चैतन्याच्या रेषा उमटल्या. ते पटकन केरबाला म्हणाले. केरबा, खरं म्हणतोस? बघ, नाहीतर उगाच गावभर अब्रूचं खोबरं व्हायचं. सगळं कसं गुपचूप झालं पाहिजे. आपल्याला अजून बरंच राजकारण करायचं आहे याची जाणीव ठेवून सगळं झालं पाहिजे. तुम्ही काय बी काळजी करायची नाही. उद्याच पारू आपली झाली म्हणून समजा, असा केरबा हळू आवाजात त्याला म्हणाला. संपतरावांनी मौन बाळगून विषय बंद केला व म्हणाले. पुढचं पुढं बघू. सायंकाळी केरबा नेहमीप्रमाणे गप्पा मारायला वाड्यावर आला आणि संपतरावांच्या कानाजवळ तोंड नेऊन हळूच म्हणाला. उद्या पारी आपल्या मळ्यात कामाला हाय असं समजा. ती कशी काय, संपतरावाने विचारलं. मी आत्ताच तिच्या घराकडे गेलो होतो. मला बघून ती म्हणाली, काय केरबा भावजी, आज बरी आमच्या घराची वाट दिसली. पारी असं म्हणत होती. माझ्या येण्याचा तिला अर्थ कळला होता. मी पण ते ओळखलं आणि तिला म्हणालो, आलोय मेंबरांच्यात कामावर बायका सांगायला. तशी ती जास्तच खुलली. मला म्हणाली, तुम्ही येणार हे मी दुपारी ओळखलं होतं. दुपारीच तुमच्या मालकांची नजर माझ्या संग सगळं काय बोलून गेली या. म्या ते हेरलं होतं. बरं, येतो म्हणून सांग, असं पारीच बोलली या. असं सविस्तर केरबा संपतरावांना सांगत होता. ते ऐकून संपतराव चाटच पडले. पारू फार बेरकी आहे असं त्यांना वाटलं. म्हणून ते पुन्हा केरबाला म्हणाले. केरबा, बाई जास्ती चालू तर नाही ना? अच्छा अच्छा मालक, माल एकदम नंबरी आहे. बाकीची काळजी कशाला करताय, त्याला मी जबाबदार आहे, असं केरबा ठासून बोलला. संपतराव हरकून गेले. त्यांनी केरबाला आपल्या ताटाला ताट लावून जेवायला घातलं आणि निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता संपतराव मळ्यातल्या वस्तीवर आले. बंगल्यात उगीच येरझाऱ्या घालू लागले. शिरपाला आणि परशाला बोलावून घेऊन म्हणाले, मी आज दिवसभर इथं थांबणार आहे, पण कोणी कामं घेऊन आलास तर मी इथं नाही म्हणून सांगायचं, कळलं का? त्या दोघांनी आज्ञाधारकपणे माना डोलावल्या. काही वेळातच केरबा त्यांच्याकडे आला. त्याच्या पाठीमागं थोडं अंतर टाकून पारू चालत होती. बंगल्याच्या पोर्चमधून संपतरावाने तिला व केरबाला पाहिलं. शिरपा परशानं डोळं वटारून पारूच्या दिशेनं बघितलं. त्या दोघांची चाळावलेली नजर संपतरावाने ओळखली. ते लगेच त्या दोघांना म्हणाले, शिरपा, परशा, इथं काही घडेल याचा भ्रसुद्धा बाहेर कुठं निघता कामा नये. कान आणि डोळं बंद ठेवायचं, समजलं? जी धने, म्हणून दोघांनीही पुन्हा माना हलवल्या. संपतराव आत निघून गेले. केरबा पारूला घेऊन बंगल्यात घुसला. शिरपा परशानं त्यांना बाजू दिली. केरबा पाठीमागून बंगल्यात शिरताना पारूनं केरबाला विचारलं, भाऊजी, तुम्ही म्हणाला सा कामाला ये, मग बंगल्यात कशा पायी बोलावली सात? अगं हात चल, काम बंगल्यातलंच हाय, असं केरबा म्हणाला. त्यांचा संवाद संपतरावांच्या कानापर्यंत आला. पारूला घेऊन केरबा सरळ बैठकीच्या खोलीतच आला. संपतराव गोंधळल्यासारखे झाले, तरी पण ते पारूला या म्हणाले. पारूशी आहोजाहोच बोलले. पारू ओशाळली. ती दाराशीच डोक्यावरचा पदर दाताखाली धरून खाली आपल्याच पायाकडे बघत उभी राहिली. लाजून चुर्र झाली. संपतराव गप्पच राहिले. तेव्हा केरबाच म्हणाला, बोला की धनी, कामाचं बोला, माझं काम म्या केलं. त्यावर संपतराव म्हणाले, तुम्ही काय काम करशिला? शेतातलं कोणचं बी काम करीन. ती खाली बघूनच बोलली. आता तिला काय काम सांगावं असा संपतरावांना प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी केरबाकडे बघितलं. केरबा चौकटी बाहेरच पारूच्या पाठीमागे उभा होता. त्यानं संपतरावांना खुणावून डोळा घातला आणि हळू पाठीमागे सरकत बाहेर निघून गेला. तेव्हा संपतराव काहीतरी सुचल्यासारखं करून पारूला म्हणाले, काम तसं काही नाही. इथं गड्या माणसांची जेवणं करायची, चहा पाणी करायचं, हेच काम होतं. सकाळी येऊन संध्याकाळी गेलात तरी चालेल. दिवसाच्या मजुरीपेक्षा जास्त पैसे देऊ. जी मालक, चालल, कोणचं बी काम सांगा, असं पारूनं तत्काळ उत्तर दिलं आणि नकळत गालात हसून तिनं आपली नजर उचलून संपतरावांच्या नजरेला दिली. त्या तिच्या कटाक्षानं संपतराव भुलले. ते कोचवरून उठून तिच्या जवळ येत म्हणाले, मग ठरलं तर आजपासून कामाला लागायचं, असं सांगून त्यांनी शिरपाला हाक दिली. बाहेरून शिरपा आत आला. त्याला संपतराव म्हणाले, यांना आपल्या स्वयंपाकघरात न्या. आजपासून तुमची जेवणं खाणं या बघतील. तुम्ही स्वतः करायचं काम नाही, कळलं? जी धनी, असं म्हणून शिरपा पारूला घेऊन आत गेला. बाहेर ताटकळत थांबला केरबा आत आला. तो हळू आवाजात संपतरावांना म्हणाला, हे काय केलं सा? सरळ मुद्द्यालाच हात घालायचा नाही सा काय? डोळे मिचकून संपतराव म्हणाले, याला राजकारण म्हणतात. ते तुला नाही कळायचं. आता बाईत पण राजकारण आणलंसा म्हणा की. त्यावर संपतराव म्हणाले, बळजोरी झालीस तर कदाचित ती उलटणार नाही कशावरून. तू गप्प बस, मी माझ्या पद्धतीनं तिला आपली करून घेतो. या संपतरावांच्या बोलण्यावर केरबा गप्प झाला. तो दिवस तसाच निघून गेला. उन्ह पश्चिमेकडे कल्ली तेव्हा पारू कामावरून निघून गेली. संपतरावांनीही शेताच्या शिवारातून फिरण्यात दिवस घालवला. मात्र जाताना ते पारूला म्हणाले, उद्या थोडं लवकर या, सकाळीच या. बरं, म्हणून पारू निघून गेली. दिवस उजाडला. भल्या सकाळी संपतराव टॉप टीप झाले. अंघोळ उरकून त्याने अंगावर कुर्ता चढवला.
पायातून कमरेपर्यंतची घट्ट सलवार चढवली. केसांची झुलपं उभी आडवी करून कपाळावरून ती नागमोडी घेण्यातच आरशासमोर बराच वेळ घालवला. आपल्या झुपकेदार मिशांना बोटांच्या चिमटीत धरून त्यांचे आकडे पुन्हा पुन्हा पिरगाळले. देवपूजेत रमलेल्या अनुसयाच्या नजरेतून त्यांचे आजचे वेगळेच भाव सुटले नाहीत. देवपूजा आटोपून संपतरावांच्या कपाळावर गंध लावताना त्या म्हणाल्या, मुलं मोठी झालीत, 45 ओलांडली, हे वागणं बरं नव्हे. तेव्हा हसून अनुसयाच्या गालावर हाताने कुरवाळीत म्हणाले, तसं तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही लग्नापूर्वीचेच वाटतो. काहीतरीच काय, असं म्हणून अनुसयानं बाजू मारली. संपतराव बाहेरच्या सोप्याला आले. लखूला म्हणाले, घोडा बाहेर घे. सोप्यात बसलेला लखू पायऱ्या उतरून अंगणातल्या गोठ्याकडे गेला. अनुसया बाहेर येत म्हणाली, आज इतक्या लवकर कशावर निघालात? शेतावर जाऊन येतो. दुपारी सांगलीला जायचा विचार आहे, म्हणून म्हटलं सकाळीच घोड्यावरून रपेट करून यावं. अनुसयाच्या मनात संशय आला नाही. पायात चपला चढवून संपतराव सोप्याच्या पायऱ्या उतरले. तेव्हा त्यांच्या अंगावरच्या कपड्यावर मारल्या सुगंधी अत्तराचा वास मात्र संपूर्ण सोपा भरून दरवळत राहिला. त्या सुगंधानं अनुसयाचं मन सुद्धा पल्लवित झालं. तिच्या भावना फुलारून आल्या. वाड्याच्या दरवाजातून घोड्यावरून बाहेर पडणाऱ्या संपतरावांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्या उद्गारल्या, हे भाग्य मला 7 जन्मी लाभावं. सकाळच्या सूर्यकिरणात कोवळीकता दाटली होती. ती कोवळीकता संपूर्ण शिवारभर ओसंडली होती. त्या उन्हाचं चैतन्य पिऊन झाडाची पालवी वाऱ्याच्या मंद झुळकेवर सळसळत होती. पानांच्या त्या नादमय आवाजाला आपल्या मधुर कंठातून सूर काढून आंब्याच्या गर्द झाडीत लपलेली पाखरं उच्च स्वरानं साद घालीत होती. पाखरांच्या किलबिलाटानं शिवार मंत्रमुग्ध झालं होतं. तो निसर्ग न्याहाळीतच संपतरावाने आपला घोडा बंगल्याच्या पाठीमागून चिक्कूच्या बागेत नेला. बागेत पाखराने तोडलेली फळं ठिकठिकाणी जमिनीवर पडली होती. संपतरावाने घोड्यावरूनच 2 पिकलेले चिक्कू काढून घेतले आणि शर्टाच्या खिशात घातले व घोडा बंगल्याकडे वळवला. घोडा परशाच्या ताब्यात देऊन संपतराव बंगल्याच्या पोर्चमध्ये आले. तिथं उभ्या असलेल्या शिरपाशी त्यांनी रानातल्या कामाबाबतची चर्चा केली. संपतराव शिरपाशी बोलत असतानाच आतल्या बाजूला काकणं किणकिणली. संपतरावांनी पाठीमागं वळून पाहिलं. आतल्या बाजूला पारू त्यांच्याकडे बघतच उभी होती. संपतराव तिला पाहून एकदम उद्गारलेत, अरेच्छा, तुम्ही कधी आलात? संपतरावाच्या प्रश्नाला उत्तर न देता ती म्हणाली, चहा ठेवू का? चहा होय, हां हां चालेल, असं ते म्हणाले. ती मंद गतीनं पावलं टाकीत आतल्या किचनकडे गेली. संपतराव बैठकीच्या खोलीत जाऊन आपल्याच विचारात असल्यासारखे एरझाऱ्या घालत राहिले. पारू बैठकीच्या खोलीत चहा घेऊन आली, पण संपतरावानं तिचं भानच नव्हतं. ती दाराशीच थांबली. चहा घेताय ना? तिनं आवाज दिला. तू तू हा हा असे ते चाचपटले. त्यांनी उभ्या उभ्याच तिच्या हातातून चहाचा कप आपल्या हाती घेतला. त्यांच्या नजरेला सरळ नजर भिडवीत थोडंसं हसू चेहऱ्यावर आणून ती म्हणाली, यापुढं मला एकेरी बोलवत चला. मला त्याचं काहीही वाटणार नाही. उलट त्या बोलण्यातच जिव्हाळा असतो. असं ती म्हणाली. त्यांच्या अंगावर मोरपीस फिरल्यासारखं झालं. मनात नाजूक संवेदनाचे तरंग उठले. ते तिच्याकडे बघतच राहिले. तिच्या खांद्यावरचा पदर ढळला होता. तिची तरारलेली जवानी त्यांना साद घालीत होती. त्यांची नजर अडखळली. तिनं मुद्दामच पदर आणखी थोडा बाजूला केला. त्यांना पूर्ण मोहिनी पडली. त्याने हातातला चहाचा कप टिपवायवर ठेवला. नेहरू शर्टाच्या खिशात हात घातला. हातावर 2 केशरी रंगाची चिक्कूची फळं घेतली. ती पारूसमोर धरीत म्हणाले, घे, पिकलीत, आपल्याच बागेतली आहेत. तिने न संकोचता हात पुढे केला. क्षणातच त्यांनी तिचा हात पटकन आपल्या हातात धरला. फळं टिपवायवर ठेवली. ती कावरी बावरी झाली, पण त्यांना प्रतिकार करीत नव्हती.
त्याने तिला अलगदपणे आपल्या छातीशी ओढली. त्यांच्या दोन्ही हातांचा विळखा तिच्या शरीराभोवती पडला. तिची उबदार मऊ छाती त्यांच्या छातीला भिडली. त्या स्पर्शानं ते आणखीनच धुंद झाले. तिच्या सहवासात आयुष्य झुकून द्यावं असं त्यांना वाटलं. तिलाही अनेक वर्षात असा पुरुष स्पर्श लाभला नव्हता. त्या स्पर्शानं तिची काया रोमांचित झाली. तिच्या चेहऱ्यावर लाली चढली. संपतरावांच्या त्या मिठीतच जीवनातलं सर्वस्व अर्पण करावं असं तिलाही वाटलं. मग तिनंच त्यांना आपल्या बाहूचा विळखा घातला. मिलनातला रंग चढत निघाला. संपतरावाने हळुवारपणे तिची हनवटी उचलली. तिला काहीतरी हवंय असं जाणवू लागलं. तिनं आपल्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या. त्या तिच्या मिटल्या पापण्यांची त्याने अनेकदा चुंबनं घेतली. कपाळावर ओठ टेकवले. तिची हनवटी आणखीन वर उचलली. आता त्याने आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले. एक दीर्घ चुंबन घेतलं. त्या चुंबनानं ती बेभान झाली. तिनं तसाच प्रतिसाद त्यांनाही दिला. खोलीच्या उघड्या दाराचं दोघांनाही भान राहिलं नाही. पारूला संपतरावाने अलगदपणे उचलली व खोलीतल्याच बेडवर टेकवली. ती दोघं आणखीन बेभान झाली. शृंगाराची ज्वालाच भडकली आणि दोघांनीही आपलं सर्वस्व त्या ज्वालेत समर्पित केलं. त्या दिवसांपासून दोघांनाही एकमेकांचा खूप लळा लागला. जिव्हाळा वाढत चालला. परकेपणाचं अंतर कमी कमी होत गेलं. पारू कामाची बाई न राहता ती संपतरावांच्या आयुष्याचं दुसरं अंगच बनली. संपतरावांना तिच्याशिवाय चैन पडेना. आता अधीमधी पारूचा मुक्काम संपतरावांच्या मळ्यातल्या बंगल्यावर पडू लागला. पारू निर्भीड बनली. तिनं आपली लज्जा संपतरावांच्या प्रेमात गहाण टाकली. संपतरावांनीही आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला तिच्या संबंधात मूठमाती दिली. त्या दोघांच्या वाढत्या संबंधाची चर्चा मळ्यातल्या कामावर येणाऱ्या गडी माणसात होऊ लागली. एकमेकांचे ओठ एकमेकांच्या कानाशी कुजबुजू लागले. ती चर्चा मळ्याचे बांध ओलांडून गावच्या वेशीवर आली. ती एका कामगारानं पारूचा नवरा रंगा चांबाराच्या कानावर घातली. ते ऐकून रंगा खो खो हसला. अंगावरची माशी हातानं उडवावी तसा तो विषय रंगानं उडवून लावला. त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. पण तोच विषय एका गड्याच्या बायकोकडून संपतरावांच्या वाड्यात शिरला. अनुसयाच्या कानावर तो विषय आला. तिच्या मस्तकात सुया खुपसल्यासारख्या तिला जीव घेणा वेदना झाल्या. पण त्या वेदनांनी घायाळ न होता तिचं खानदानी स्त्रीमन पेटून उठलं. संपतरावांना जाब विचारला. तिनं सरळ सरळ पारूचं नाव घेऊनच त्यांना प्रश्न केला होता. ती खूप रागात होती. चिडलेली दिसत होती. तरीही न डगमगता संपतराव स्पष्टपणे चढ्या आवाजात तिला म्हणाले, हा विषय या वाड्याच्या 4 भिंती बाहेरचा आहे. कदाचित ती आमची खाजगी बाब असेल. आपण यात लक्ष घालू नका. मी लक्ष घालणार. मलाही असली कारस्थानं चालणार नाहीत. उद्यापासून ती बाई मळ्यात यायची बंद झाली पाहिजे. अन्यथा तिला मला स्वतः बंद करावी लागेल. संपतरावांचा रागाचा पारा चढला. त्यांना बायकोचं बोलणं सहन झालं नाही. ते बायकोवर कडाडले. तोंड बंद करा अन्यथा. काय काय करशीला? तीही कडाडली. त्या क्षणी संपतरावांच्या उजव्या हाताची चपराक तिच्या गालावर बसली. ती तडफडली. तिच्या डोळ्यांपुढं अंधारी आली. मेंदू बधीर झाला. तिने स्वतःला सावरायच्या आतच संपतराव तरातरा वाड्याच्या पायऱ्या उतरले. त्या रात्रीपासून 4 दिवस संपतरावांचा मुक्काम मळ्यातल्या बंगल्यावर पडला. त्यांनी वाड्याचं तोंडही पाहिलं नाही. अनुसया व्यथित झाली. काय करावं ते तिला सुचेना. लखून तिला सल्ला दिला. तो म्हणाला, वहिनी साहेब, कशा पायी आकांड तांडव करता? शेवटी त्यांची आबरू काय आणि तुमची काय? झाकली मुठच लाख मोलाची असतीया. बाई आणि दारू माणसाला सारखीच. ते व्यसन सहजासहजी सुटत नाही. लखून अनुसयाला मोलाचा सल्ला दिला आणि तिनं संपतरावांच्या समोर शरणागती पत्करून त्यांच्या कृत्यावर पडदा टाकला. दिवस संपत होते. घर आणि मळा संपतरावांना सारखाच झाला.
दोन्ही ठिकाणी ते रंगले. गावानंही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. जणू काहीच नाविन्य नाही असा दररोजचा व्यवहार सुरळीतपणे चालू राहिला. आणि आणि एक दिवस अचानकपणे संपतरावांच्या कानावर बातमी आली. वीज कडाडावी तसे भैरू प्रकरण त्यांच्या कानावर आदळले. दाढी करता करता बाबू न्हावी त्यांना सांगत होता, मालक, पारी एक वचनाची नाही. ती तुमच्याजवळ असती तशीच ती भैरू पैलवानाला पण लागू आहे. हातातल्या वस्त्याऱ्या शपथ म्या तुम्हासनी खरं तेच सांगतो या. भैरू संपतरावांच्या पार्टीचाच एक कार्यकर्ता, पैलवान गडी. गावातल्या तालमीत दंड बैठका मारून कुस्तीच्या झोंब्या करून त्यानं शरीर कमावलेलं. उंचापुरा, गोरा गोमटा, कुरळी, काळी भोर, बारीक दाढी त्याच्या गालावर वाढलेली. त्या दाढीला शोभणाऱ्या पिळदार मिशांचा भैरू. तिन्ही सांजा झाल्या म्हणजे तालमीच्या मातीनं पायाच्या टाचा रंगवून गावातून उगीच चक्कर मारायचा. त्याच्या जादा तर चक्रा चांभारवाड्याच्या बाजूनच असायच्या. कारण पारूच्या पहिल्याच नजरानजरीत तो पारूच्या प्रेमात पडला होता. त्याला ती आवडली होती आणि तिला पण तो आवडला. एक दिवस सांज करून भैरूनं पारूला चिवट्याच्या कोपऱ्यावर गाठली. तिला हातानं खुणवलं. तशी ती इकडं तिकडं बघित थांबली. तो गळ्याभोवती गुंडाळलेला तांबडा टॉवेल फिरवीत तिच्याजवळ आला. तसं तिनं त्याला विचारलं, काय काम आहे? वळख की, असं तो प्रथमच एकेरी बोलला. मला नाही ओळखत, ती रोकटोक बोलली. त्यावर हसत तो म्हणाला, लय शुद्ध बोलतायसा. कुठल्या गावच्या आहेसा? मुंबईला मामांकडं होते. बोलायला दोन्ही पण येतंय, शुद्ध आणि गावरान सुद्धा, असं ती म्हणाली. मला घाई आहे. उगीच परक्या माणसाशी रस्त्यात बोलणं बरं नव्हे, असं ती म्हणाली. त्यावर बोलायचं म्हणून त्यानं विचारलं, कुणीकडनं आलीसा? झेडपी मेंबर देसाईंच्या रानातनं. तिथंच असते कामाला. मी पण त्यांच्याच पार्टीचा आहे. रोज त्यांच्यात बैठकीला असतो. ठीक आहे, मला वेळ नाही, असं म्हणून तिनं रस्ता धरला. त्यावर दुसऱ्या दिवशी काहीतरी निमित्त काढून भैरू मळ्यात आला. संपतरावांच्या बंगल्याभोवती घोटाळत राहिला. बंगल्याच्या खिडकीतून पारूनं त्याला पाहिलं. तिनं त्याचं निरीक्षण केलं. पारूला भैरू संपतरावांपेक्षा आवडला. त्याच्या भरदार शरीर यष्टीवरती भाळली. भैरू तिच्या नजरेत भरला. मग ती मुद्दामच अंधार करून घरी जाऊ लागली. चिवट्याच्या कोपऱ्यावर भैरू तिची वाट बघत थांबलेलाच असायचा. तिला मुद्दाम काही ना काही विचारायचा, पण पुढचं बोलायचं त्याला धाडस होत नव्हतं. एक दिवस पारूच त्याला म्हणाली, पैलवान, आणखी घटकाभरानं अंधार चांगलाच गडद होईल. मी गावंदरीला तुमची वाट बघते या. असं म्हणून ती अंधारातच चांभारवाड्याच्या दिशेनं निघून गेली. पैलवानला पिसं भरल्यासारखं झालं. 1 तास अगोदर पुढे जाऊन तोच गावंदरीच्या अंधारात एका झाडावर तिष्ठत उभा राहिला. गावाकडून गावंदरीकडे आलेल्या पायवाटेवर त्यानं अंधाराचा वेध घेत नजर एकाग्र केली. घटकाभरानं पारू हातात पाण्याचा तांब्या घेऊन आली. पैलवान पुढे झाला. तिनं पैलवानाला ओळखला. ती दोघंही गावंदर सोडून चालत पुढच्या एका मोकळ्या काळ्या भोर रानात आली. तिच्या भेटीसाठी आसुसलेला पैलवान तिला भिडला आणि त्याच्या बलदंड विळख्यात ती गुदमरून गेली. त्यानंतरच्या अनेक रात्री त्यांच्या भेटी अनेकदा घडत राहिल्या. पारूचं संपतरावावरचं मन उडालं. ती काही ना काही निमित्त काढून घरीच राहू लागली. पारूच्यात एकाएकी झालेला बदल संपतरावांना जाणवत होता, पण त्या बदला पाठीमागचं कारण घावत नव्हतं. आता त्यांचा बाबू न्हाव्याच्या शब्दावर विश्वास बसू लागला. त्यांनी पारूच्या हालचालीवर डोळा ठेवला. त्यांचा बारकाईनं शोध चालू लागला. एक दिवस केरबाजवळ त्यांनी तो विषय काढला. तेव्हा केरबा म्हणाला, धनी, कशाला लई मनावर घेता? बाईच्या जातीचा नेम नसतो. हाय तवर तिला आपली म्हणायची. केरबा, विचार करून बोल. तू कोणाबद्दल हे बोलतोस? संपतराव ओरडले. त्यांना हातानं शांत करीत केरबा म्हणाला, धनी,
सत्य माहिती नाही, पण पण एक अफवा आहे. असं म्हणून केरबा बोलायचा थांबला. संपतराव कोड्यात पडले. केरबाच्या खांद्यावर हातानं थापटून ते म्हणाले, बोल बोल केरबा, काय अफवा आहे? तुम्ही चिडणार नसाल तर सांगेन, आणि मी सांगीन ते ऐकून गप्प बसला पाहिजेल सा. तिची कुठं बी वाच्यता नाही पाहिजेल. असा केरबानं पण तिढा टाकला. त्यावर कशी तरी समजूत घालून त्यांनी केरबाला बोलता केला. तंबाखूची पिंक तोंडातून फेकून केरबा म्हणाला, पारूबाईबद्दल एक अफवा आहे. ती मला पण तालमीतल्या एका पोराकडनं कळाली आहे. कोणती अफवा? संपतरावांचे कान ती अफवा ऐकण्यास अधीर झाले. तेव्हा केरबा सडेतोडपणे म्हणाला, पारूबाई भैरू पैलवाना संघ आहे म्हण. कोण भैरू पैलवान? तो जाधवांचा भैरू काय? होय, त्योच त्योच. अशक्य. भैरू आपला कार्यकर्ता आहे, त्याला मी चांगला ओळखतो. ते पोरग त्यातलं नव्हे. असं न पटल्यासारखं करून संपतराव बोलले. त्यावर कुच्छितपणानं केरबा म्हणाला, नाहीतर विषय सोडून द्या. मी म्हणलं नव्हतं का अफवा आहे म्हणून? केरबानं हाताची माती झटकावी तसा विषय झटकून टाकला. पण त्या अफवेनं संपतरावांच्या मनात घर केलं. ते अस्वस्थ झाले. त्यांच्या मनात भैरू बोचत राहिला. त्यांनी खऱ्या खोट्याचा कौल घ्यायचा ठरवलं. त्याशिवाय त्यांना स्वस्थता लाभत नव्हती. त्या अस्वस्थतेनंच एक दिवस ते केरबाला म्हणाले, केरबा, तू बोललेला विषय आपण भैरूलाच विचारला तर? पण तिला कशाला दुखवायचं? त्यो आपल्या पार्टीचा गडी आहे ना मग. केरबानं सल्ला दिला. होय, पण विचारून खात्री तरी करता येईल. खात्री करून काय करणार आहेसा? उलटा तुमच्याच डोक्याला तापू याचा. त्यासाठीच तर म्हणतोय, तसं असेल तर तो ताप कायमचा दूर करायचा. गाव तिच्या नावानं आपल्याकडं बघतंय, आणि ती जर अशी वागत असेल तर. केरबानं संपतरावांच्या मनात ओळखलं. त्यांना तो म्हणाला, मग वेळ घालवायला नको. उद्याच तिला मळ्यात बोलावून घेतो. तिथंच खऱ्या खोट्याचा फैसला करू. ठरल्याप्रमाणे केरबानं भैरूला भर दुपाराचंच आपल्या मळ्यात बोलावून घेतला. मळ्यात संपतरावांना बघून भैरू चपापलाच. तरीही त्यानं आपुलकीनं संपतरावांना नमस्कार घातला. संपतरावांनी काही न बोलता नुसताच हात वर केला. मळ्यातल्या मांडवाखाली केरबानं घोंगडं अंतरलं. त्या घोंगड्यावर बैठक बसली. पहिला प्रश्न भैरूनच केला. म्हणाला, का बोलावणं केलं? सहज काम होतं, केरबा म्हणाला. तेव्हा भैरूकडं रोखून बघत संपतरावांनीच विचारलं, भैरू, तुझं आणि पारूचं संबंध आहेत हे खरं का? संपतरावांनी सरळ सरळ प्रश्न टाकला. भैरू जाग्यावर चुळबुळला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. आता काय उत्तर द्यावं म्हणून तो गोंधळून गेला. तसा मध्येच केरबानं त्याला दिलासा दिला. त्याला म्हणाला, तू भिवू नकोस. तुझ्यावर काय बी येत नाही. फक्त लागलेली बातमी खरी का खोटी ह्योच सवाल आहे. तरी पण भैरू गप्पच. पुन्हा संपतराव म्हणाले, किती झालं तरी तू आमच्याच पार्टीचा आहेस. तसं असेल तर ती तुला लखलाव. संपतरावांच्या वरवरच्या मवाळ बोलण्याला पैलवान गडी फसला. मागचा पुढचा विचार न करता म्हणाला, खरं तर मी पैलवान गडी. होऊ नये ते झालंय. माझ्या तालमीला बट्टा लागलाय. असं काय घडलंय? स्पष्ट बोल की. संपतराव, आता काय बोलू भैरू. मला फक्त तुझे आणि पारूचे संबंध आहेत काय एवढंच विचारायचं आहे. यात तसा माझा जास्ती इंटरेस्ट नाही. असं संपतराव म्हणताच भैरू म्हणाला, खरं आहे, खरं आहे. काय खरं आहे?
संपतरावाने आवाज चढवून विचारलं. भैरू म्हणाला, पारूचं आणि माझं प्रेम आहे. हे वाक्य ऐकून संपतरावांना धक्काच बसला. अंगावर आभाळातून वीज पडल्यासारखं झालं. संपतरावांचे डोळे आग ओकू लागले. त्याची जाणीव भैरूलाही झाली. पुन्हा संपतराव भैरूवर खेकसून म्हणाले, लाज नाही वाटत? पैलवानकी करतोस आणि वर हे असले धंदे? चूक झाली, भैरू म्हणाला. पण ती माझ्याकडे आहे हे तुला माहीत नव्हतं काय? त्यावर भैरू काहीच बोलला नाही, गप्प राहिला. त्याच्या गप्प राहण्याचा संपतरावांना अतिशय संताप आला. त्या संतापातच त्यांनी जाग्यावरून उठून भैरूच्या गालावर खाडकन एक मुस्काळात लावली. भैरूलाही राग आला. त्यानं रागानं डोळे वटावून संपतरावांच्याकडे बघत म्हटलं, तुमच्या पार्टीला आजवर काम केलं म्हणून मुस्कडात मारली सा काय? असं म्हणून भैरू उठला आणि पुढचं काहीही न बोलता मळ्यातून चालायला लागला. त्यावर बराच वेळ संपतराव फणफणत राहिले आणि केरबा त्यांची समजूत काढत बसला. काही वेळानं संपतराव शांत झाले. ती त्यांची शांतता वरवरची होती. मनात पारूविषयीच्या सुडाचा अंगार फुलला होता. तो अंगार त्यांचं अंतकरण भाजून काढीत होता. ते केरबाला म्हणाले, केरबा, केरबा, आम्ही पारूवर जीव ओवाळून टाकला. तिच्या प्रेमात अक्कल नाही, इज्जत गहाण टाकली. त्याचं फळ तिनं हे असं दिलं. तिला माझ्यापेक्षा हा भैर्या आवडला. या गद्दारीचं प्रायश्चित्त तिला द्यावंच लागेल. केरबा म्हणाला, मालक, कशाला डोसक्यात राग घालून घेतायसा? असल्या बायका वढाळ जनावरागत असत्यात. सांदा पडल तिकडं त्यात वांड घालणारच. पण ते तोंडच ठेचून काढलं तर? केरबानं संपतरावांच्या चेहऱ्याकडे गंभीरतेनं पाहिलं. संपतरावांनीही त्याच करारी नजरेनं केरबाकडे पाहत म्हटलं, केरबा, आज रात्री पारीला बंगल्यात वस्तीला ठेवून घेतो. आपल्या जीवाभावाची 4-5 माणसं रात्री घेऊन मळ्यात ये आणि नायकूर रामुशालाही निरोप दे. पण कशासाठी? असा केरबानं मध्येच प्रश्न केला. त्यावर संपतराव म्हणाले, ते तिथं आल्यानंतर सांगेन. मी मटणाच्या जेवणाचा बेत आखतो. रात्रीचं जेवण उरकल्यानंतर ठरवूया. जा, उठ. केरबा उठला. संपतरावही उठून सरळ गावाकडे गेले. दिशा अंधारून आल्या. संपतरावांच्या वस्तीवरच्या बंगल्यात पारू जेवण करण्यात गर्क होती. मटणाचा रस्सा चुलीवरच्या पातेल्यात उकळत होता. पारू चपात्या लाटत होती. शिरप्या तिच्या हाताखाली इकडचं भांडं तिकडं करण्यात तिला मदत करीत होता. संपतराव बैठकीच्या खोलीतल्या पलंगावर केरबाची वाट पाहत होते. थोडासा अंधार वाढताच केरबा आपल्या 4-5 साथीदारांसह मळ्यात आला. त्यातले 3 जण रामोशी होती. केरबा येताच संपतरावांनी परश्याला बोलावून चिक्कूच्या बागेत बैठक अंतरण्यास सांगितलं. परश्यानं बागेत 4-5 घुंगडी अंतरली. पुन्हा संपतरावांनी परश्याला खुनीनंच समोरचं लाकडी कपाट दाखवलं. तसं कपाट उघडून परश्यानं 3 इंग्लिश दारूच्या बाटल्या बाहेर काढल्या. त्या बागेत अंतरल्या घुंगडीवर नेऊन ठेवल्या. शिरपा सुक्या शिजवलेल्या मटणाचं पातेलं घेऊन बागेत गेला. त्या पाठोपाठ रिकामं ग्लास घेऊन परशाही तिथं आला. जमलेल्या सर्वांना घेऊन संपतराव बागेतल्या बैठकीवर गेले. विशेष म्हणजे आजच्या पार्टीला त्यांच्या घरातला घरकाम करणारा गडी लक्कूही हजर होता. बागेतल्या अंधारातच दारू पिण्याचा कार्यक्रम चालू झाला. आपल्या गड्यांसह तिथं आल्या प्रत्येकाच्या ग्लासला ग्लास लावून संपतरावांनी चिअर्स केलं. संपतरावांचं ते चिअर्स कोणाच्याच डोक्यात शिरलं नाही. मात्र त्यामुळं प्रत्येकाला त्यांच्याबद्दलची जवळीकता वाटली. दारूचं ग्लास रितं होत होतं. मेंदूत चढत होतं. पार्टीचा रंग बदलत होता. बरळणं चालू झालं. संपतरावांना ती संधी योग्य वाटली. ते केरबाला जवळ घेऊन केरबाच्या कानाशी काहीतरी बोलले. दारूच्या नशेत आणखीन बेदरकार झाला केरबा क्षणात म्हणाला, मालक, ते काम माझ्यावर सोपवा. झालं म्हणून समजा. संपतरावांनी केरबाची पाठ थोपटली.
केरबाला बळ चढल्यासारखं झालं. दारूच्या नशेनं अत्युच्च टोकं गाठलं. प्रत्येकाच्या पोटात भुकेची आग उठली. तेव्हा आपल्या मिशावरून हात फिरवीत संपतराव म्हणाले, चला चला जेवायला बसूया. बंगल्याच्या बाहेरच्या खोलीत जेवणाची पंगत बसली. शिरपानं आणि पारूनं प्रत्येकापुढं ताटं मांडली. मटणाच्या गरम रश्श्यात भाकरी कुस्करल्या गेल्या. भाकरीच्या घासाबरोबर तिखट रश्श्याचे भुरके चालू झाले. दारूच्या रसायनानं होरपळलेली पोटं शांत झाली. ढेकर दिले गेले. जेवणाची पंगत उठली. संपतरावांनी बैठकीत पान सुपारीचं ताट ठेवलं. पानाचा लाल तोबरा चघळताच केरबा बैठकीतल्या गड्यांना म्हणाला, जरा बाहेर चला र, काम हाय. होय. केरबाच्या पाठीमागून गडी उठलं. बाहेरच्या अंधारात गेलं. अंधारात बराच वेळ काहीतरी खलबत झाली. केरबानं मांडल्या विचारावर गडी अचंबित झालं, पण लगेच त्याच्या मताशी सहमत झालं. रात्र पळापळानं चढत होती. संपतरावांनी पारूला बैठकीच्या खोलीत कोंडली. ते बाहेर थांबले. त्या बैठकीच्या खोलीत पारूवर अत्याचार सुरू झाला. पहिल्यांदा तिच्या पदराला केरबानं हात घातला. ती नाही नाही म्हणून ओरडू लागली. केरबानं तिचं तोंड दाबून धरलं. तिचा आवाज कोंडला. एकाच हिसक्यात केरबानं तिचं पातळ फेडलं. तिला नग्न केली आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तृप्त होताच आपली राकट हातांची मिठी सैल करून केरबा उठला आणि बाहेर आला. पण त्या खोलीत पुन्हा दुसरा गडी घुसला. पुन्हा पारूवर अत्याचार सुरू झाला. तिच्या नरड्यावर हात ठेवून तिचा आवाज दाबला जाऊ लागला. मध्यरात्रीपर्यंत तिच्यावरच्या अत्याचाराचं चक्र चालूच राहिलं. तिच्या शरीराचा चोळा मुळा झाला. शरीराची गात्र ढिली पडली. ती हताश होऊन जमिनीवर पडून राहिली. त्यावेळी संपतरावांनी त्या खोलीत प्रवेश केला. खोलीतल्या संपतरावांना बघून पारूच्या अंगात बळ चढलं. कशी तरी ती जमिनीवर उठून बसली. तिचं डोळं लाले लाल झालं होतं. त्या डोळ्यात रागाचा अंगार फुलला होता. डोक्याचं केस विस्कटलेलं होतं. त्यानं त्या रागातच संपतरावांच्याकडे पाहत म्हटलं, तू इतका हलकट असशील असं वाटलं नव्हतं. मी विश्वासानं तुझ्या वस्तीवर आली आणि तू असा दगा दिलास. विश्वास? कसला विश्वास? विश्वास विश्वास तुझा? असं म्हणून संपतराव छद्मपणानं हसत तिला म्हणाले, मी पण विश्वासानं तुला जवळ केली होती, पण त्या विश्वासाला तू तडा दिलास. तू म्हणून आज तुला हे प्रायश्चित्त दिलंय. समजलं? त्या भैरूप पैलवानाशी लगट करताना तुला विश्वासाचं नातं आठवलं नाही? त्यावेळी कुठे गेला होता विश्वास? संपतराव पुन्हा तापले. ते आवाज चढवून म्हणाले, अजूनही तुझं भागलं नसेल तर भागवावं लागेल. नीच कुत्र्या, यापेक्षा तू काय करणार आहेस? काय करणार आहेस तू? नाही भागलं, भागाव असं तीही तितक्याच त्वेषानं बोलली. त्या क्षणी संपतरावांची लाथ तिच्या पेकाटात बसली. ती तळमळत जमिनीवर पडली. केरबा बाहेरून आत आला. त्याच्याकडे बघत संपतराव म्हणाले, केरबा, हिचं नरडं दाब. हिचा आवाज कायमचा बंद कर. क्षणात केरबा पुढे झाला. त्याच्या हातांची बोटं पारूच्या नरड्याभोवती पडली. पारू किंचाळली, सोडा धनी, सोडा. चूक झाली. मला मारू नगासा. पाया पडते तुमच्या. मला सोडा. असं जीव तोडून पारू संपतरावांना सांगत होती. निर्दयपणे संपतरावांनी तिच्याकडे पाठ फिरवली. केरबाच्या हाताची पकड पारूच्या नरड्याभोवती घट्ट झाली. पारूचा श्वास गुदमरला. ती धडपडू लागली. केरबाच्या पकडीतून सुटण्यासाठी तिनं टाचा घासल्या. केरबाच्या हाताची बोटं तिच्या नरड्यावर खोलवर रुतत गेली. तिच्या नरड्यातला आवाज नरड्यातच कोंडला. काही क्षणातच तिचा देह शांत झाला
आणि त्या शिवारावरचं अंधाराचं साम्राज्य अधिकच भेसूर झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.